नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची। सध्या आपण विरार पूर्वेच्या प्रभाग क्रमांक 7 बावटेवाडी हरिकृपा अपार्टमेंट या ठिकाणी उपस्थित आहे। आज इकडे अचानक घटना घडलेली, आग लागलाय। ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट होता आणि त्या ठिकाणी काय नेमका झाला होता त्या सर्वसाठी आपण इकडे स्थानिक आता उपस्थित आहे, त्यांना आपण विचारायचा प्रयत्न करू। सर, काय झालेलं आणि अचानक एवढं रात्री सर्व लोक इकडे गोंधळ झालाय, काय होतं? नमस्कार, मी दिनेश पाले, मी बावटेवाडी फेडरेशनचा अध्यक्ष आहे। ॲक्च्युली एक 10 वाजून 5 मिनिटाच्या सुमारास म्हणजे आम्ही जे जेवण इथं आमची साफसफाई होती त्याच्यासाठी आम्ही आलो होतो खाली, तर इकडची लोक समोरची सगळी धावायला वगैरे लागली। तर धावायला लागले, एक 3-4 मिनिटाचा वेळ गेला। मी आतमध्ये शिरलो, म्हटलं एक्झॅक्ट काय झालंय तुम्ही सांगा मला। तर ते बोलले नाही, आग लागले, कुठून तरी वास येतो, एवढं त्यांना माहित होतं। एक्झॅक्ट कुठे लागली ते त्यांना एक्झॅक्ट माहित नव्हतं। मग त्यानंतर मी जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा ग्राउंडला लेफ्ट साईडलाच रूम आहे, तो प्लास्टिक जळण्याचा आवाज आला, वास आला। तर मी समजलो की मीटर रूमला तर लागू शकते, नाही तर कोणत्या घरी किंवा एसी किंवा फ्रीजला लागू शकते। म्हणून त्या बेसवर आम्ही जेव्हा इकडे तिकडे धावायला लागलो तेव्हा कळलं की त्या विंडोच्या जो साईडला थोडीशी जागा होती तिथून तो दूर यायला सुरुवात झाली। ते आम्हाला कळलं। मग आम्ही एक 5 मिनिटांमध्ये पूर्ण बिल्डिंग खाली केली। पहिली 4 माळीची बिल्डिंग आहे, जवळजवळ नाही मला स्थानिक लोकांनी मिळून इथल्या त्यातले 3-4 पेशंट आपले पॅरालिस आहेत की त्यांना आम्ही उचलून वगैरे सगळं आणलेलं पहिलं, तोपर्यंत तो दूर जास्तच व्हायला लागला। मग आम्ही मेन जो मीटर आहे त्याला मेन जो हे सप्लाय तो पहिला बंद केला। बंद केल्याच्या नंतर मग तोपर्यंत मी फायर ब्रिगेडला ऑलरेडी फोन केलं। 7 मिनिटांमध्ये फायर ब्रिगेड मी टायमिंग लावला होता, 7 मिनिटांमध्ये परफेक्ट इथे ते लोक आले। ते त्यांना एक्झॅक्ट माहित नव्हतं रस्ता, तर त्यांना मी 2-3 मुलं बाहेर पाठवून वगैरे थोडेसे आणले, तर ते आले असते 5 मिनिटं, त्यांना काही दोष देऊन फायदा नाही। आले त्यानंतर त्यांनी सिच्युएशन बघितल्यानंतर त्यांनी ती विंडो पहिली काचीने फोडली। विंडो इकडे, कारण आतमध्ये जायला चान्सच नव्हता, एक्झॅक्ट काय झालं ते कळत नव्हतं। मग त्याने विंडो खोल्याच्यानंतर जो ज्वाला जे चालू होत्या त्याच्यावरून त्यांना कळलं की अंदाज आला की खूप काही मोठं कोण नव्हतं। ऍक्च्युली त्यांच्या घरी ती महिला आहे, म्हणजे आमची सदस्यच आहे, आणि त्याच्या 2 मुली, या तिघीच होत्या। त्या आज मला वाटतं दादरला त्याच्या मावशीकडे गेल्या होत्या, तर त्या नुकतेच आले होते, अजून आले पण नाही। नुकतेच यायला आणि हा समोर प्रकार बघा बंद करू नुकतेच आले, त्या दरवाजा उघडला तेव्हा त्यांना ते कळलं की धुरा एक्झॅक्ट काय झालं तेव्हा ते धावत आल्या बाहेर, तेव्हा सगळी पूर्ण बिल्डिंगच खाली आली असं। पण आज जर बघितलं ना, म्हणजे ठीक आहे, सगळ्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला वगैरे, आजूबाजूचे सगळे आले। पण विषय असा आहे की आज जर आम्हाला थोडंसं दोघांचे जेव्हा फोन आले तर मी पण बोललो की एक्झॅक्ट एवढं काय नाही आहे म्हणून। पण आज जेव्हा सिच्युएशन बघितली आतमध्ये, म्हणजे संपूर्ण आग जेव्हा काबू झाली त्यानंतर बघितलं तर त्यांचं म्हणजे खाण्याला एक तर सोडा, पण त्यांना कपडे अंगावर परिधान करण्या इतपत पण काही राहिले काहीच राहिले। कारण त्यांची जी 2 गोदरेजची कपाट आहेत, त्यांचा जो बेड आहे त्याच्यामध्ये बँकेचे पेपर, बँकेचे अकाउंट, जे काही कॅश होती असेल, काही होती असेल, सगळ्याच्या पूर्ण जळून खाक आहे। म्हणजे त्याच्या पूर्ण म्हणजे आतमध्ये रूममध्ये जर आता पण तुम्ही गेलात तेवढा स्मेल आहे की राहण्याचे तर सोडा, म्हणजे कमसे कम 15 दिवस तिथे आतमध्ये माणूस राहू पण शकत नाही, अशी सिच्युएशन आहे। ज्या प्रकारे आता आपण स्थानिक आहे आणि स्थानिक बरोबर आपण एक बहुजन विकासाकडे सक्रिय कार्यकर्ता पण बोलले जातात बावटेवाडीचे, आता काय म्हणजे इकडे हाल काय ज्या प्रकारे आता त्या लोकांचं कसं पुढे काय करणार? मी माझ्या पक्षाकडे, माझे जे पक्ष नेते लोकनेते ठाकूर साहेब आहेत, त्यानंतर आपले युवा आमदार क्षितिज ठाकूर त्यांच्याकडे आहेत, तसेच आमचे जे इथले 7 नंबर वार्डचे असतील किंवा आमचे जे आजूबाजूचे जे कार्यकर्ते आहेत, जे आपल्या पक्षाचे लीडर, आताचे आमचे लीडर म्हणजे जे निवडणुकीला उभे आहेत ते कॅन्डिडेट आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या मी कानावर ही गोष्ट घातलेली आहे। आता पण ती इथं आलेली आहे, लोक आलेत आणि मी ती गोष्ट आमची वरपर्यंत पोहोचलेली आहे। आम्ही ही गोष्ट आता पोलीस स्टेशनचे पोलीस वगैरे सगळे आले होते, त्यांनी पण मला बोलवलंय। त्यांचा जो रिपोर्ट बनेल, मी सरकारकडे मागतो की त्यांचं बघा, अशी तर तुम्ही त्यांचं आयुष्य काही भरून देऊ शकत नाहीये। नेमकं कारण काय होतं आग लागायचं? आग लागायचं कारण मला वाटतं की त्यांचा जो फ्रीज होता, त्याचा जो कॉम्प्रेसर होता, त्याचा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे। अजून एक्झॅक्ट काय कळली नाही, शॉर्ट सर्किटमुळे झाली की त्याच्यामुळे झाली, पण मला जे केबल वगैरे सगळं बाकी सगळं ओके आहे, म्हणजे कॉम्प्रेसरचाच स्फोट झाला असावा असं आमचा अंदाज तरी। काय नाही झाली, जीवित आणि घरी कोण नव्हतं हे नशीब वाटलं, त्याचे शेजारी पण राहणार नाही, आजूबाजूला त्यांनी ते खूप चालक होते। जेव्हा ते कळालं तेव्हा एक्झॅक्ट त्यांनी लगेच ऍक्शन घेतली, लगेच 5-7 मिनिटात सगळा प्रकार घडला। म्हणजे आपली लोक खूप चांगली दिली की जो 5,000 पब्लिक आहे इथे। आता काय मागणी त्या लोकांसाठी? त्या बिचाऱ्यांचं ज्यादा त्याच्या 2 मुली आहेत, ती आहे बिचारी, म्हणजे बोलतात ना सगळं काय करून आपल्या त्या मुलींचं शिक्षण वगैरे सगळं करते, तिचं काय राहिली, तिथं स्वतःचं असं काहीच अस्तित्व राहिलं नाहीये। तर आमचं अशी डिमांड आहे, म्हणजे मी फेडरेशनतर्फे फाईट करेलच लास्टपर्यंत, परंतु की त्याला शासनातर्फे काहीतरी तिचा संसार जागेवर यावा, ट्रॅकवर यावा, याच्यासाठी त्याने मदत करावी। ज्या प्रकारे ज्या घरात आग लागली त्या घरात फक्त 3 महिला होती, 2 मुलगी आणि त्यांची आई होती, पण ते घरात नव्हते। अचानकपणे आग लागला होता, फ्रीजचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं ते लोक म्हणतात, पण अजूनपर्यंत प्रॉपरली माहिती भेटली नाहीये। पण ज्या प्रकारे अशा प्रकारचं घटना एक ठिकाणी घडते आणि आजूबाजूला इमिजिएटली स्थानिक लोकांनी रेस्क्यू सुद्धा केलेलं आहे। इमिजिएटली ते हरिकृपाचे जेवढे पण नागरिक होते त्या लोकांना घरातनं बाहेर काढून इमिजिएटली त्या लोकांना कुठे ना कुठे समाधान दिल्यासाठी स्थानिक नागरिकचे फेडरेशन आहे बावटेवाडीचे, त्या लोकांनी अतिशय चांगल्यापणाने मदत केली
केल्यानंतर इकडचे स्थानिक उमेदवार जे बहुजन विकास आघाडीचे त्या लोकांनी पण इमिजिएटली या ठिकाणी धाव घातली आणि आलेले. आता घटनास्थळी काय घडलंय नेमका ते जाच नंतरच कळणार आहे, पण ज्या प्रकारे फायर ब्रिगेडनी पण तत्परता दाखवून इमिजिएटली 7 मिनिटात ते स्पॉटवरती हजर झालेले. या सर्व गोष्टी बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.